नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्हिल 2-in-1 या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. या होम मिनिस्टरच्या टप्प्यावर त्या माऊलीला आपण भेटत असतो जी या कुटुंबातली गृहलक्ष्मी बनून त्या कुटुंबाच्या सुखासाठी कायम झटत असते. आज आपण ज्यांना भेटणार आहोत त्या माऊलींचं नाव आहे अश्विनी जितेंद्र रघुवीर आणि अर्थातच जादूगार जितेंद्र रघुवीर यांना आज आपण बोलतं करणार आहोत. आणि त्याहीपेक्षा वहिनींना किती आराम घरात जितेंद्रजी देतात तेही जाणून घेणार आहोत. जादूगार रघुवीर हे असं नाव आहे आणि त्या कुटुंबाचे सदस्य आज या ठिकाणी जितेंद्रजी आज या भागात सहभागी होत आहेत. काय घडणार, चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी ही लक्ष्मी. थँक्यू. बरं वहिनी घ्या उखाणा. जादूगाराने केलं छूमंतर आणि काढला टोपीतून ससा आणि जितेंद्र आलाय आयुष्यात जीवनदार म्हणून अगदी हवा तसा. काय सांगताय? बरं सांगा. आता तिन्ही घेतलाय जादूचामुळे मी जादूचा घेणं आवश्यकच आहे जादूगार म्हणल्यावर. तर रघुवीरांच्या घरी आलो जन्माला, त्यामुळे ओघानेच हातात आली जादूची छडी. छूमंतर करताच अश्विनी मिळाली, तीच माझी जादू बडी. अरे क्या बात आहे. वा वा. पण मला सांगा तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण पुण्याच्या इथून एक 20-25 किलोमीटरवर शिवापूर म्हणून एक गाव आहे, तिथे माझं बालपण गेलं. मग 6th स्टँडर्डला आम्ही पुण्यात आलो. मग तेव्हापासून थोड्या गोष्टी बदलायला लागल्या. मग क्लासेस, शाळा असं सुरू झालं आणि मग तेव्हा मी भरतनाट्यम करायला सुरुवात केली पुण्यात आल्यानंतर. आणि मग एक एक गोष्टी शिकतच गेलो. सो बालपण माझं मेन असं जे आठवणीतलं आहे ते सगळं शिवापूरचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, वहिनींना मी एक प्रश्न विचारला आणि त्या बोलायला सुरू केल्या. गप्प राहण्यासाठी काय जादू करता? बाहेर जायचं. तसं तुम्ही शूटिंगला इकडे येता, सुचित्रा बोलायला लागले की तसं मी बाहेर प्रयोग करायला जातो. नाही, सुचित्रा बोलतच नाही. बरं त्या ओळख करून द्या माऊली, सगळ्यांची ओळख करून द्या. इथून सुरू करते. हे माझे सासरे नमस्कार, विजय रघुवीर, त्या सासूबाई ज्योती रघुवीर, ही तेजा नणंद नमस्कार, तिच्या शेजारी बसलेले श्रीरंग नमस्कार, जावई बापू, आणि तिकडे मागे बसलेले व्हाईट शर्ट मधले बाबा नमस्कार, देशपांडे, त्याच्या शेजारी मावशी वनिता कुलकर्णी, मग स्वाती प्रभुणे ही पण मावशी, आणि तिच्या शेजारी रवी प्रभुणे काका. आणि ही सगळी बच्चे कंपनी. ईशान हा आमचा मुलगा, ही बेला नंडेची मुलगी, ही ग्रीन फ्रॉक मधली तनिषा ही आमची मुलगी, आणि ही इरा ही नंडेची मुलगी. तुम्ही जे जादूगार, आमची जादूमय फॅमिली आहे. जादूगार रघुवीर जे म्हणालात म्हणजे आजोबांनंतर, बरोबर, त्याच्यानंतर ती परंपरा पुढे नेली ते वडील माझे विजय रघुवीर तिकडे. नमस्कार. म्हणजे अलिबाग पासून कुठे तुम्ही कार्यक्रम पाहिले असतील मागे, तर ते यांचे पहिल्यांदा पाहिले आणि आता मी करतो असं आजोबा. मग हे तुमचं जादूचे प्रयोग हाच व्यवसायाचा मुख्य की त्या व्यतिरिक्त काही करता आपण? ऍक्च्युली मी ते बी इलेक्ट्रॉनिक COEP आहेत. मी बी प्रोडक्शन पुणे युनिव्हर्सिटी अमेरिकेतनं मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय. टाटामध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट होतो मॅन्युफॅक्चरिंगचा. पण सायमल्टेनियसली ही जी पॅशन किंवा आवड जी लागते, ते जे वेळ लागतं ते पहिल्यापासून होतं. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षी घरातच. हो, घरातनच. म्हणजे तर लहानपणी ज्या मुलं जनरली काय खेळतात, बॅट बॉल किंवा जे नेहमीचे छोटे छोटे गेम्स असतात, लहानपणापासून माझ्या आता रंग बदलणारा पिसा, नंतर शेजारी कबुतरं उडणारी, त्याच्यानंतर तो पूर्वीच्या आपल्या घराच्या खिडक्यांना सज्जा असायचा, ते माझं स्टेज असायचं. आणि तो पडदा, आणि जादूगार जितेंद्र वगैरे आले स्टेजवर उभं राहायचं लहानपणापासून. अगदी अगदी अगदी. पण मग आता ही पुढची जी पिढी आहे, हो, तुम्ही जसं म्हणालात पिसारा वगैरे, आता त्या मुलाच्या हातात सुद्धा असंच काहीतरी दिसतंय. मग तोही ते करतो? हो करतो. दाखवणार म्हणे. फुले आणि माझी जादूची वॉन्ड आहे. तर हे फुल मी या जादूच्या वॉन्ड मध्ये टाकतोय. 1 2 3. तुम्हाला दिसतंय या फुलाचा गुच्छा झालाय. आणि मग तू ताई काय करते? तू हा, अरे बापरे, हा उभी राहा. हा, ही तनिषा आहे जादूगार. तनिषा, जादूगार तनिषा. हॅलो, तुम्हाला इथे दिसतंय, इथे माझ्याकडे एक दोरी आहे. आता बघूया याचं काय होतं. वन टू थ्री. अरे किती मस्त. मला तुला विचारायचंय, म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा आमची आई कपडे धुवायची आणि दोरीवर वाळत घालायची. तर आमच्याकडे घरात दोऱ्या बांधलेल्या असायच्या. तुमच्याकडे कपडे धुतले का तू असं जादूनी दोऱ्या तयार करते? नाही नाही. किती गोड आहेस तू. तू कुठल्या शाळेत जाते? मिलेनियम नॅशनल स्कूल. हो, छान जादू केलीस तू, मला खूप आवडली. थँक्यू. अभ्यास पण करते ना? हो करते. हा,
हो व्हेरी गुड. आई ओरडते कधी? ओरडते बाबा? कधी कधी फटका कधी दिलाय तुला कोणी? दिलाय कोणी? आई बाबा दोघी. मग तीच रशी वापरतात का? गंमत करतो, रागावू नकोस. तुमचं बालपण एकदम वेगळ्या ठिकाणी गेलं. या कुटुंबातली ही सगळी जादू किंवा या गोष्टी हे थोडं वेगळं होतं. अगदीच पण अगदी मग तुमची ओळख कशी? पहिली ओळख म्हणजे जिथे आम्ही इंटरॅक्ट केलं इट वॉज लाईक की फिरोदिया करंडक जो- होतं करंडक आणि मी SP कॉलेज कडून होते आणि हा मी भारती भारतीय विद्यापीठ विद्यापीठ कडून. engineering आणि आमच्या दोघांच्या कॉलेजला तेव्हा फर्स्ट आणि सेकंड आमची विनर होतं, आमचं फर्स्ट होतं यांचं सेकंड होतं. मग तेव्हा काय झालं? तर तेव्हा आम्ही बॅकस्टेजला आणि आम्हाला दोघांनाही इंडिव्हिज्युअल प्राइज होतं तेव्हा. मग मी स्टेजवरनं गायब वगैरे झालो होतो. हिनी पायानी मी गणपतीचं पायानी चित्र काढलं काढलं. होतं भरतनाट्यम भरतनाट्यम करणाऱ्या त्याला करणाऱ्या बोलू द्या ना, आता मी जादू करीन नाही तर. काय बोला. हा. सो तेव्हा मी पायानी भरतनाट्यम करणाऱ्या मुलीचं चित्र काढलं होतं. सो मला विशेष कला प्रकार म्हणून प्राइज होतं तेव्हा. पण हे तुम्ही कसं काय शिकला? नाही हे शिकले नाही, हे असं ऑल ऑफ अ सडन आलं. म्हणजे असंच कुणीतरी म्हणलं की काही लोक उलट होऊन चित्र काढतात, काही लोक पायानी काढतात, काही म्हणजे ठीक आहे आय ट्राय विथ पायानी चित्र काढून बघते. तर तो ब्रश धरला तर ते आलं. तर मग काय झालं विंगेत तेव्हा? नाही विंगेत आम्ही पहिल्यांदा एकमेकांशी बोललो आणि मग आम्ही कॉलनीत पण बोलायला लागलो की एकाच कॉलनीत राहत होता? राहत फक्त मी होते, मी यायचो हा व्हिजिटर होता. मी तेव्हा शिकायला अमेरिकेला होतो ना, मी सुट्टीला यायचो. जेव्हा मी आलो अमेरिकेवरनं तेव्हा म्हणलं आता लग्नाचं वय झालं तर बघावं. तर म्हणलं ओळखीतली मुलगी असलेली बरी, म्हणून मग हिला विचारलं आणि ही तेव्हा शिकत होती. तर ही मला पहिल्यांदा लग्नाचं भेटायला विचारायला आली, तीच एका मैत्रिणीला वगैरे सोडायला आली. ती मैत्रिणी म्हणलं अगं पळवून घेत नाहीये मी तिला, फक्त विचारायला घेऊन जाते. तिथे पिझ्झा खाल्ला तर ती अशी पूर्ण टेन्शनमध्ये. मी तिला म्हणलं काळजी नको करूस, मी लग्नाचं विचारणार आहे, हो म्हणलीस तर पुढे बोलू, नाहीतर आपण पिझ्झा खाऊन घरी नाहीतर तुझा पिझ्झा तू घेऊन जा, माझा मी घेऊन जातो. जाते. आपला वाटायचा आपण घेऊन जाऊ. बरं. हा मग काय हो, आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 16 वर्ष झाली. तिने इव्हन लग्नाचं विचारलं तेव्हा मी ट्रेकला चालली आहे, तिथं डोंगरावर विचार करते वगैरे अशी उत्तरं दिलीत मला. का हो असं? सांगते का, वय वर्ष 22 होतं आणि लग्न हा चॅप्टर नव्हताच आलेला आयुष्यात. पण मला सांगा आता सध्या तुमचा व्यवसाय हा काय? मी कम्प्लीट म्हणजे 100% जादूचे प्रयोग. जवळपास आता हा कोविडचा एक काळ सोडला, इनफॅक्ट कोविडच्या काळात सुद्धा मी US, कॅनडा किंवा सिंगापूर असेल किंवा इथनं सुद्धा ऑनलाईन वर्कशॉप आणि शो करत होतो. आत्ता पण ऑनलाईन म्हणजे शिकागो मंडळ वगैरे यांच्यासाठी कार्यक्रम आहेत चालू. बरं. त्याचबरोबर कम्प्लीट म्हणजे वर्षाला जवळपास 130 ते 150 शोज होतात. पण मग तुम्ही एकटे असता की टीम? नाही, टीम अख्खी शक्यच नाही. 3 तासाचे म्हणजे माणसाचे 2 तुकडे, भूताचा नाच, मुलगी हवेत अदंत्री, शून्यातनं विश्वनिर्मिती, लोकांच्या स्वप्नातल्या गोष्टी ओळखणं. पण मला सांगा, तुम्हाला स्वप्न पडली की सकाळी डिस्कशन करता? स्वप्न नाही अशी तिला स्वप्न नाही पडत माझ्याबद्दल. नाही, मला काय विचारायचंय, समजा प्रत्येकाला कोणाला रात्री झोपेत स्वप्न पडतं. हो. तर स्वप्न पडल्यानंतर दोघेही घरात आहात, सकाळी उठल्याबरोबर चहा घेताना माझ्या स्वप्नात कोणतरी असं भयानक आलं होतं, असं तुमचं डिस्कशन होतं? आता ते नाही होत, कारण आम्ही ना लहानपणापासून स्टेजवर भूतं नाचताना, तो हवेतनं उडत येणारा ड्रॅगन, या सगळ्या गोष्टी ज्या लोकांना भीतीदायक वाटतात त्या प्रत्यक्ष अशा शेजारी पाहिल्यात, प्रयोगात. त्यामुळे आता नाही होत. आता त्यामुळे ते काय उलट ती मजा वाटते की अरे तो ड्रॅगन आला. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा हॉरर सिनेमाला जाऊन हसून येतो की कारण त्याच्यातली ती भीती हा जो एक भाग असतो तो कधीच निघून गेलाय. आणि स्वप्नातलं म्हणलं किंवा लोकांच्या मनातले विचार म्हणलं तर आता त्याला पण मन कवडं म्हणतं की मनातले जो माणूस विचार ते आपण म्हणजे कोणाबरोबरही इनफॅक्ट आपण तुमच्याबरोबरही ट्राय करू शकतो. त्यासाठी मी प्रयत्न करूया आपण, जर तुम्ही परमिशन दिली तर. आदेशदा काय आहे, इथं मी एक तुम्हाला हे कार्ड देतोय. या कार्डच्या मागं मात्र आपले जे रेग्युलर खेळण्यातले पत्ते नाही. घेऊ का? हा घ्या. आता तुम्ही कॅमेराला दाखवलं, तुम्ही स्वतः पाहिलं तरी चालेल. पहिल्यांदा हा पिरॅमिड्स दिसत आहेत, दुसरा ताजमहल आहे, तिसरा वॉल ऑफ चायना आहे आणि चौथं आयफेल टॉवर पॅरिस. म्हणजे आपल्या 7 वंडर्स पैकी 4 वंडर्स आता तुमच्या हातात आहेत. आणि ही माझ्याकडे फ्रेम आहे 1 2 3 4 त्यातनं मी काढले. आता आपण थोडीशी एक मजा अशी करूया की तुम्हाला काय करायचंय की ते पत्ते उलटे करा आणि शफल करा, पिसा त्याला. आपण पत्ते जसे फिरणार तुम्हाला कळणार नाही आणि मला कळणार नाही की कुठलं वंडर कुठे गेलंय. बरोबर. आपण त्याला थोडं इंटरेस्टिंग बनवूया. बरं. तर आता काय करायचंय की त्यातलं एक कार्ड न बघता मला द्या आणि आपण ते थोडं अवघड करण्यासाठी 1 2 3 4 या सिक्वेन्सनी न जाता तुम्ही सांगाल त्या सिक्वेन्सनी पत्ता ठेवू. कुठे ठेवायचं? 4 ला ठेवा. अच्छा, ते दुसरा 3.
2. सर्व उलटे झाले फक्त. बघा अजून तुम्ही बदलू शकता. नाही नाही, काही हरकत नाही. 1. तर हे तुमच्या चॉईसनी अजून बदलायचं नाहीये. नाही पुन्हा एकदा विचार. नाही, बरोबर. ओके, मग पहिली गोष्ट तुम्ही शफल केले, त्यामुळे आपल्याला माहित नाही की कुठला पत्ता कुठे गेला. दुसरी गोष्ट तुम्ही सांगितलेल्या सिक्वेन्सनी ठेवलं, बरोबर. आता अजून एक गंमत काय की हे 4 पत्ते आहेत, पण याची खरी मजा ही मागे. हे जे मागं तुम्हाला दिसतंय हा माझं प्रेडिक्शन, हे मी आधीच ठेवलं, बरोबर. हे काय आपण तुम्हाला नंतर दाखवणार म्हणून मुद्दाम दाखवलं. आणि हे जे 4 आहेत याच्यातला अजून तिसरा अवघड म्हणजे की याच्यातला कुठलाही एक नंबर तुम्ही सांगा जो वाटेल. 1, 2, 3, 4 पैकी कुठला आहे? घ्या ना. 3 घ्या. 100% 3 का बदलायचं? 3. हा न बघता त्यांना तिकडे दिलं तरी चालेल. आणि आता हे मी माझं प्रेडिक्शन काढणार आहे इथं. आता तुम्ही तुमचं प्रेडिक्शन बघा आणि कॅमेराला दाखवायला हरकत नाही. ताजमहल. आणि मी म्हणल्याप्रमाणे थँक्यू. बघितलं, ते एक छोटीशी कला आहे, पण त्या कलेमध्ये असणारी रंजकता, ती गंमत. तर याच्यामध्ये सुद्धा साधना असते. कुठलीही कला करत असताना, आज जसं फिरोदिया करंडकची आठवण आली की त्यासाठी एकांकिका सादर करत असताना त्याच्या मागे अनेक महिन्यांची मेहनत, त्याच्यातलं लिखाण, त्याच्यातलं एकंदरीत सगळी व्यवस्था, हे सगळं करत असताना या सगळ्या सुंदर गोष्टी जेव्हा उत्तम दिसतात तेव्हा त्याच्या पाठीमागे साधना असते. आणि ती साधना अनेक पिढ्यांनी जपलेली आहे. आणि म्हणून आज जितेंद्रजी, तुम्ही जादूच्या या क्षेत्रामध्ये जी काही भरारी घेतात त्यासाठी आमचं तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. या माऊलीने कसं सहकार्य केलं तुम्हाला, काय सांगणार तुमच्या या सगळ्या प्रवासात? तिच्या डेट मी म्हटल्याप्रमाणे की तिने सांगितल्याप्रमाणे टोटली वेगळंच फील्ड होतं आमच्या घरी जेव्हा आली. कारण ॲज अ कलाकार म्हणून तुम्हाला माहिती आहे की आपल्या त्या जेवणाच्या वेळा, झोपायच्या वेळा, येण्या जाण्याच्या वेळा, अनेक दिवस बाहेर राहणं, टूर असेल तेव्हा, हे सगळं असतं. आणि जनरली 9 ते 5 काम करणारा नवरा या कॅटेगरीत कधी कलाकार मंडळी बसतच नाहीत. जेव्हा लोकांना सुट्ट्या असतात तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त डिमांड असते. म्हणजे तेव्हाही सणासुदीला किंवा लग्न समारंभालाही आपण नसतोच. त्याप्रमाणे मोड करून घेणं म्हणजे ही काय माझी आई काय, दोघांच्या बाबतीत या घरात आल्यानंतर हे अवघडच गोष्ट आहे की सगळेजण जेव्हा नॉर्मल लाईफ जगत असतात तेव्हा कलाकाराची लाईफ ही वेगळीच असते. आणि नुसतं तेवढं नाही आहे की जेव्हा एखादा व्यवसाय म्हणून इतक्या पिढ्यानपिढ्या, म्हणजे आता 81 वर्ष झाली, 3 पिढ्या झाल्या, ही 4थी पिढी. तर त्यामुळं काय होतं की आता मी काल शो केला, तो होता 3 पिढीचा 15,722 नंबरचा शो. बाप रे. हां, तर त्यामुळं हे जेव्हा एकत्र येतात गोष्टी तेव्हा फक्त मी आणि माझी टीम एवढंच नसतं, तर घरच्या लोकांचं सॉलिड बॅकिंग लागतं. मी जे वर्कशॉप या क्लासेस शिकवण्याचं घेतो, जादूचे प्रयोग किंवा, मी नसताना आत्तासुद्धा वडील तर घेतातच, पण ही सेपरेट बॅच घेते. अरे वा. हां, आणि स्वतः शिकवतं. इवन माझे जेव्हा मध्ये आपला सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर साईडला कार्यक्रम होते आणि अमेरिकेतल्या बॅचेस चालू होत्या, तेव्हा हिला मी अचानक सांगितलं की तुला उद्या रात्री बॅच घ्यायची. तिला ती स्टुडंट कोण आहेत, काय शिकवायचं, काही माहीत नव्हतं. तर त्यामुळं हे सगळं जो एक सॉलिड बॅकिंग लागते की जेव्हा आपली बॅकग्राऊंड ती नाही आहे, ते ती म्हणजे अत्यंत व्यवस्थितपणे किंवा समर्थपणे करते. म्हणजे मी नेहमी म्हणतो की एवढं कौतुक करतायत, कसं वाटतं? हा जर मी खूपच छान. राजा असीन घरातला, खूपच छान. तर सेम टाइम ही राणी, आणि त्या राजा राणीच्या एकत्र या जादूमुळं ते जे आता जे सगळं चाललंय जादूचं पुढे. पण ह्याच्यानंतर एक गुलाम पण येतो ना. हो, गुलाम येतो. तर गुलाम आता सध्या आम्ही घरी ठेवून आलो. होम मिनिस्टर मध्ये यायचं त्याच्यामुळे फक्त सध्या राजा आणि राणी एवढे. राजा आणि राणी. नाही एवढंच. तुम्हाला मला विचारायचं आहे की ज्या क्षेत्राची काही माहिती नव्हती, इथे आलात, या कुटुंबाचीच जादू असेल कदाचित, हो. की त्याच्यामुळे त्या कुटुंबात तुम्ही इतक्या समरस होऊन गेला. काय सांगणार या कुटुंबाबद्दल? जसं तुम्ही म्हणलात किंवा आपण म्हणलात की आमच्या बॅकग्राऊंड्स इतक्या वेगळ्या होत्या. म्हणजे मी म्हणजे आई बाबा सगळे, म्हणजे आमच्याकडे सगळेजण जॉब, नोकरी, टिपिकल. हा, म्हणजे सकाळी उठून जे काही रुटीन असतं, सॅटर्डे संडे सगळी फॅमिली एकत्र, सगळे सणवार सगळी फॅमिली एकत्र. सो अशा ह्याच्यातून. आणि एकदम उलट आमचं लग्न झालं त्याच्यानंतर पहिली संक्रांत, मम्मा आणि मी, सासू आणि मी दोघीच घरी, पप्पा पण शोला, हा पण शोला. आणि मला झालं इतकं का सॅड आहे आपल्याकडे की संक्रांत आहे पहिली आणि घरात आपण दोघीच आहोत, कुणीच नाहीये. सो त्यांनी मला खूप ते नीट समजावून सांगितलं की आतापर्यंतचं लाईफ जरी असं असेल तरी आपल्याकडे हे असंच असणार आहे. कारण ह्यांच्याकडे जसं हा म्हणला की सणवारीच उलट बाकीच्यांचे दिवस छान बनवायला हे बाहेर जातात.
पण घरी मग आम्हीच असतो. पण हळूहळू मग ते मी पण समजून घेतलं. सासूबाईंनी पण खूप छान समजावून सांगितलं की हे असणार आहे, म्हणजे ही फॅक्ट आहे, हे अशाच चालणार आहेत गोष्टी. म्हणजे तू जर ते मागचं लाईफ आणायचा प्रयत्न केला की तिकडे मी सणवारी खूप मजा करायची, आपल्या पण घरात सणवारी सगळे पाहिजेत, तर असं नाहीच होणार ना. म्हणजे ज्या दिवशी शनिवार रविवार आहे, जेव्हा सुट्टी आहे, जेव्हा दिवाळी आहे, तेव्हाच कार्यक्रम असणार आहेत. आणि जेव्हा कार्यक्रम आहे तेव्हा हे नेहमीच बाहेर जाणार आहेत. मला सांगा. मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं त्याच्यात. सुनबाई एवढं बोलते आता, हा, खूप मोठा आधार आहात तुम्ही त्यांच्या, म्हणजे सगळ्या कुटुंबाच्याच. कसं वाटतंय आज सुनेबद्दल? खूप छान, हा? खूप छान वाटतं. आणि आम्ही मैत्रिणी, मुलगी असंच आहे आमचं नातं. बरं, पहिलीच संक्रांत आली होती. हो ना, मला समजावून सांगायला लागलं. डिसेंबर नंतर पहिलंच हो ना. पण कशी आहे सून तुमची? खूप छान. मी सांगितलं ना, मैत्रीण पण आहे, मुलगी पण आहे, 2 मुली आहेत मला या. पण जर स्वभावात एक बदल करायचा असेल तर तो मुलानं केला पाहिजे का सुनेनं केला पाहिजे? नाही, दोघं जिथे तिथे खरंच चांगले आहेत. हा, काही नको बदल गेलं तर काहीतरी वेगळंच होईल आणखीन. तिसरी जादू आहे. आहे ते बरं, छान. हे सगळं बघा, आता नातवंडांपासून सगळेजण जादू करतात. तुम्ही कधी प्रयत्न केला जादू करायचा? हे आहेत की यांच्याबरोबर हो. मंडळात वगैरे प्रयोग केलं. होतात. हो, ते आम्हाला म्हणजे कंपल्सरी असतंच ते. जास्त करून माझ्या कार्यक्रमामध्ये मला मदतनीस म्हणून असायची. असं बरं, ते वंश परंपरेने सगळं आमच्याकडे आहेच आहे. कितीही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा हा भाग संपू नये असंच वाटतं. पण या गप्पा संपणार नाहीयेत. या कुटुंबाला आपण पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. त्या पहिल्या भागाची सांगता करत असताना जितेंद्रजी, झी मराठीकडून हा तुमचा सन्मान आपण. आदेशजी, तुम्ही तर मला हे दिलं, तशी मलाही एक थोडंसं वाटतं की तुमचा सन्मान करावा म्हणून मी फ्रेम आणली. पण गोंधळ असा झालाय की गडबडी तिकडे पुण्यात नाही याच्यात काहीच नाही. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सकाळी उठल्या तुमच्या, म्हणजे आपल्या जेव्हा दिवसाची सुरुवात येते, तुमच्या डोळ्यासमोर अनेक चेहरे येत असतात. त्या 2-3 चेहऱ्याचा मनात विचार करा आणि फक्त याच्याकडे रोखून बघा. मनात विचार चालू आहे, बघूया. अरे वा 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 वा, बरोबर आहे. सिद्धिविनायक भगवान की जय.